निमित्ताने वाडेवाडी ढालेवाडी दोन गावाचा कार्यक्रम आहे आणि दोन उमेदवार आहे. बारी कशी झाली पाहिजे, घासून पिसून खासून. महिला मंडळी अगदी खुशी खुशी मी तर अनिलच्या तुम्ही सगळे माझे सगळे मित्र आहात. मला या ठिकाणी खरं तर तुम्ही खूप या ठिकाणी, कारण तुम्ही मागच्या वेळेला मला निवडून दिलं. तुम्ही प्रचार प्रमुख होते, मी फक्त उभा होतो. पण 5 वर्ष अभ्यास केली. जिल्हा परिषद ही अजितदादा निवडणूक असते. मी निवडून आलो शिवसेनेमधून, पण जाऊन बसलो कोपऱ्यात बसलो. त्याचं कारण सत्ता असते राष्ट्रवादीची. पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याच सदस्यांना तिथे निधी भेटायचा. विरोधकांनी काही बोलायचं राहतो ते ऐकून घ्यायचा, भक्ताची आपण घालूया. मग 5 वर्ष आपली असून गेली, ती 5 वर्ष गेली, आता 4 वर्ष प्रशासन म्हणजे 9 वर्ष गेली. 9 वर्षामध्ये 2 वर्ष परिणाम गेली, म्हणजे खाली 7च राहिली. मग शांतपणे त्याने विचार केला, आता शिवसेनेची आपण तिकीट भेटत होती, तिकडून आपण निवडून आलो होतो. पण मागच्या 5 वर्षाचा परत कोपऱ्यात जायचा भक्त करायचं नाही येत. मला आता काय करायचं बघा, लोकांची कामं तर झाली पाहिजे. आणि म्हणून निर्णय घेतला का काही जरी झालं तरी पुणे जिल्हा परिषद ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्याच ताब्यात राहणार आहे. आणि मला माहित आहे राष्ट्रवादी उभी करायची. आता कमलताई झालं, ताई तुम्ही भाई नाही, तुम्ही पंचायत समितीचं सभापती आहात असं सांगतो. कारण ते वाची तिथल्या कुणाला लुडबुड करायची गरज नाही, बहुमताची गरज नाही. आणि म्हणून आपण सर्व पाहिजे काय तुमची स्थिती साहेब. आणि नाही मला वाटलं आम्ही बहुमताच नाही टाकत. अरे किती नाव टाके वाडेवाडी ढालेवाडी नाही वाटलं. काय पब्लिक आहे काय मारले, पण तुम्हालाही माणूस करणार नाही. तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहे, लाडक्या माणूस आहे, लाडक्या मोठी आहे, 4-5 माणसं आपल्या या ठिकाणी. काय लोक इथून टीका करतात, आपल्याला त्यांच्या टीका नाही करायची. 7 तारखेला टीका करणार. काही लोक म्हणतात गव्हर्नमेंट जातीवादी, आणि मी जर जातीवादी असतो तर आपली केस मिटावली असते का? कोर्टाच्या समोर आम्ही केस मिटवले. आदिवासी आणि आम्ही विरोध आम्ही भावकी आहे, आमच्यावर विरोध कोर्टाच्या समोर शपथ घेऊन मिटवले. शपथ घेऊन गव्हर्नमेंट प्रेरणेने बोलतो, कोर्टाचा हजर आहे, दावा उचलून गेलो आणि सगळं मिटून घेतलं. खुशी आणि विरोधांच्या पायाखाली वाळूच वाटलं. इकडे कोणी आला असेल तुमचं ऐकावा. आणि गाडीचं काय नाही आणलं, दबाला आमच्या गाडीच्या गाडी दबावामध्ये दबावातीचा, आणि आम्ही दबावाने तुमच्या गाडी वापस मिस करणार. तुझ्या पुढे तिथे वाटले आम्ही तिथे वाटतो. तिथे निवडणूक आयोगावर काय चाललंय, रडी खेळू नका. कुस्ती निघाली, कुस्ती चालवायची, चित्कार करायची. वादळ कधी येतं, वादळ कधी येतं, कमी दाबाचा फटका निर्माण आता कमी दाबाचा फटका निर्माण झालेला आहे, वादळ आलेलं आहे. आपण सगळे एकत्र आलोय. उभा कसं उद्धव ठाकरेंचे सगळे कार्यकर्ते, तुतारीचे पवार साहेबांचे कार्यकर्ते, काँग्रेसचे प्रतिष्ठित सरकार
आणि तालुक्याचे नेते आदरणीय अतुल कोणते साहेब, रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले साहेब, म्हणजे 4 पक्ष एक कार्य आपण तेव्हाच बोलू मालकांच्या वाचतात, पण 4 कार्य एकदम नाही बोलू शकत. आपण सगळी मंडळी विचारायला राहतो, ताकदीला राहतो, कारण या भागाला कंबारा एकनाथ बांगत पुढे ते अजितदादाचे बॉडी गांडे आणि त्यांची बाजू सगळं म्हटल्यामध्ये फक्त एकनाथ बांगत अजितदादांच्या पुढे म्हणजे ते पालकमंत्री नुसतं नेतृत्व ठेवलं सगळे एकनाथांवर कामावर बोलणार दांगत नाही. तुम्ही फक्त सही करायची, खुशी सही करायची, दांगत करून म्हणजे ते अगदी काम होणार आहे. काय काही स्वप्न पडलं या इतक्या मी सांगतो भारतापासून त्यांचं तरी मंकेश्वर आपल्याला अख्खा पट्टा दांगत काय काळजी करायची नाही. आणि ही मंडळी जी आहे ना उभारची 100 कार्यकर्ते शब्दाला टक्के त्यांच्या पुढे पोटावर तुम्ही त्याच्या हात ठेवलं हा अनुभव माझ्याकडे काय नसेल तुम्ही दिलं, पण आपली स्वतः नसल्यामुळे काय आपल्याला उलट झालं. पण आता पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि म्हणून आपण काम भरपूर करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कांद्याची मंडळी पहिल्यांकडे जोशी सर पहिल्याने, दगडूचा पहिल्याने, सोपान सर पहिल्याने गाव राहायचं ना कांद्याला एवढं मतदान आहे ना एवढं कोणत्याही गावाला गमताई सगळ्यांना तुम्ही तुम्हाला काम देणार. तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकदम खुशी राहायचं. आता केसरी वर आंदोलन गावाचा घाट भरवणार आज त्या घाटामध्ये सगळे गावामध्ये त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. मला खूप या ठिकाणी आनंद वाटलाय. मी एवढ्या महिला पाहिल्यानंतर खरोखर मी फार खुशी आहे. पण या ठिकाणी यादी झालं करून इकडे कोणी आले पोलीस ऐकायला पोलीस घाबरत नाही, काय मुलं कोणतं काय आजी घाबरत नाही. त्याच्यामुळं काय म्हणणार मी 3 महिने जेलमध्ये राहा म्हणून प्लॅनिंग केला, अपघात केला दिल्लीवाल्याला. माझा 500 फूट अंतर होता, पण देवराम यांना आता करायची. मला वाटतं तेवढं बरोबर झालं झाला 10 दिवस खुशी गेलो थोडा जास्त मिळवलं थोडा, कारण महिला म्हणजे आल्या आंबोलीचं आमच्या मुलाला अटक केली मग त्या महिला मला रडायला आली. पण मी सांगितलं आता रडायचं नाही, आता लढायचं. आणि तुमची महिलाची साथ पाहिजे मला जोरदार, तुमची साथ आहे ना जोरदार कोणत्याने सांगितलं देवराम सखाराम लांबे यांचा या अपघाताचा काही सबब नाही, मला कोर्टाने सोडून दिलं. आता उद्यापासून ज्याचा मुलगा वाढला ना तो माझ्या संघ प्रचार करणार नाही. तो तेव्हा तुमच्या आदिवासी राहिला गुंडाराने गुंडार म्हणलं त्याला काय या गुंडाराने म्हणलं मला फसवलं आणि फिरत द्यायला राहिली. तुमचे जेवढे पैसे कोर्टात गेले ना थोडे मुलाला त्या भावाला मदत केली असती ना. घाबरू नका आम्ही राहू. तुम्ही किती मंडळी एवढी मंडळी गावाला 1 लाख रुपये लागतील. यांच्या गाड्या रिकाम्या येतात, यांच्या गाडीत कोणी बसत नाही, रिकाम्या दुरुस्त्याला माणूस यांच्या गाडी. आणि आपल्या सगळ्याला तुकावले लटकून येतात, तुकावले लटकून ही मानसिकता आहे. आणि म्हणून असं उशीर भरून झालेले आपल्याला जेवायचे. मी तुमच्या बरोबर जेवणार, पण मी तुम्हाला आज या ठिकाणी मारुतीरायाचं मंदिर आहे, त्या मारुतीरायाच्या मंदिराच्या दारामध्ये तुम्ही वाघिणी आहेत आणि तुमच्या वाघिणीची ताकद त्या मालकाच्या पाठीशी आहे, त्या मालकाच्या पाठीशी आहे. एक मिनिट मी म्हणाल फक्त राष्ट्रवादी बनले त्याच्यात राष्ट्रवादी बनले त्याच्यात ताकदीची मोठे
आणि मुठीमध्ये आपण खुशी खुशीची मला मी खरं तर खूप मी आनंद मला भाषण करायला खूप आता या ठिकाणी हे आला असो चिन्ह काय आपलं हवं तेवढे अशी करायला चिन्ह काय आवाज येऊ द्या चिन्ह काय चिन्ह काय गडावर पडणारे नाचू शकतो ऐकला गडावरच्या चिन्हापुढे बटन दाबून आपण करतो प्रचंड बहुमताने कमल तारा आणि मालतारा निवडून द्यायचे आणि काही विचार नाही करायचा आपण उठल्या मला माहिती आहे आणि इथे मला वाटते आणि भाऊ तुम्हीच बक्षीस करणार आहे मी 2 दिवस अगोदर बक्षीस करणार जाहीर करणार आहे ज्या बूथवर जास्त मता राहील त्या बूथला अजून बक्षीस लावणार आहे पण काम करणार आहे का आचारसंहिते आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका ही जी यादी आहे त्या यादीप्रमाणे उद्या आणि तुम्हाला एक दिवस प्रचाराला म्हणजे कधी 30 तारखेला आपली रॅली त्या मतदारसंघात इथे आमदार साहेब येणार आहेत आता उद्याला जी रॅली आहे तिकडं इकडचं तिकडं आणि तिकडची तिकडं इकडची तिकडं आणि तिकडची इकडं अशी ताकद दाखवायची ना जी मंडळी स्वतःला आतापर्यंत नेते समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची काय होतं ते होऊ द्या आणि म्हणून ही तुमची ताकद एक मूठ असं आलेलं आहे ही मूठ एक आपली अशी ठेवा आणि मी तुम्हाला मारुतीची शपथ घेऊन टाकतो विकासाच्या कोणी गप्पा मारू द्या परंतु आपण निश्चितपणे मारुतीला लावून आपली शिकलेली उमेदवार आहे अजून त्याला तिकीट दिले 4-5 दिवसापर्यंत हे मंडळी म्हणायचे याला तिकीटच नाही तरी त्याकडे प्रसार केलाय थोडं तो समजते त्याला तुमची सुविधा आहे तेव्हा तिकडे आता मी केला तिकडे आपल्याला भेटली त्यांची झाली ना दाणं फांडवली म्हणजे तिकीट गेलेलो जशी त्यांची दाणं फांड तिकीट आली तशी 7 तारखेला ना ती मागच्या लागणं पण आलं पुढील येणार त्या 3ऱ्या फेरीला वादाचा डान्स असणार आहे 3ऱ्या फेरीला 4थी फेरी होण्याची गरज नाही आम्ही जाऊ असो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून तुमच्या टाळ्याचा गजर बघून तुमची आवडलेली मूड बघून माझी ताकद वाढली आणि ताकद माहित आहे पहिला या ठिकाणी वाडेवाडी आणि डाळेवाडीचा हा सभामध्ये फुल राहिलेला पहिले काम करत असेल अशी त्याच्यातून हा संपूर्ण हा सभामध्ये असेल असं नाही एवढी पत्नीचा म्हणून झोपले नाही हे वागा शाळेत सगळी मंडळी साधं समजू नको मनातल्या मध्ये आनंद साधे पण डेंजर म्हणतो आईची शपथ मानलं तुम्हाला अगदी सगळ्या गावकऱ्यांना मी सर्वांची नाव घेऊन या ठिकाणी पण आपण पहिल्यापासून मित्रच आहे सगळेजण सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आता आपण जेवणार आहे मी तुमच्या संगती पंक्तीमध्ये जेवणार आहे तुमची जी जातली मोठी संवादाची याची ताकद आहे काही पत्रकार मित्रांनो काय आम्हाला बोलायचं बंद आहे पण ज्यावेळी आता बऱ्याचशा टीका माझ्या होत्या पण याचं उत्तर तुम्ही द्यायचं आणि मी नाही देणार माझ्या याचा टीका होत होता त्याचे उत्तर मी देऊ शकत नाही याचं उत्तर तुम्ही द्यायचं आणि आपल्याला येत्या 5 तारखेला गणराज्याची नाव 200 रुपये दिला त्याला एक डांगरताई आणि एक माईताई डांगरताई माईताई माईच्या नावामध्येच माई आहे मला खरं तर मला 2च मुलं माझा मोठा मुलगा तो पुढे इंजिनियर आहे माझा अमोल राजकारण आहे आणि मला मुलगी नाही आणि माई खरं तर माझी सून लक्ष्मीच्या बाईने घरामध्ये आलेली कोकणातून जशी माझी सून माझ्या घरात एक मुलं आली ते अजूनही आम्हाला मम्मीचा का म्हणते म्हणजे अमोलच्या मम्मीला ती आईच म्हणते तुम्ही एक दिवस या घरी माझ्या सुनेच्या असलेल्या सुट्टीचा गाव खाऊन बघा कोकणातली सुमधी ना वागचीचं गाव रंगडेंजर तुम्ही रोज पाहून मला म्हणजे सांगायचं
हिसाबचा तर खरोखर आपण कोकणात कधी जातो सुकट बोलण्याचा मान म्हणला ना तर कोटी लोकांनी बनवा आणि ती शेंडू राहते करून आणली आणि लय भारी खुशी खुशी जेवतो मी आणि माझ्या प्रकारचं तुम्ही पण घरी या आणि अगदी तुमचे नंबर घेतले माहित हा ग्रुप आपला माहित आहे तो ग्रुप तयार करायचा आपल्याला सगळं तुम्हाला मोकळं आहे मगाची माहिती सांगितल्याप्रमाणे परत तिथे यायची गरज नाही तुम्ही जाता परिसरला मी जावं सांगितलं आता मी माहिती सांगत नाही नंतर जेव्हा मी गप्पी तुम्हाला सांगणार आहे आपण काय काय नियोजन करायचे आपण पुढे काय काय करायचे हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पण ताकदीनं जी मूठ आवाज आहे ना एक मूठ ठेवायची आणि माहिती आहे आपल्याला इथे निवडून आणायची माहिती आहे जरी आता घरात घेतली तरी निवडून येणार पण आपल्याला जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त मताने जे निवडून येईल त्याला सभापती पद भेटणार त्याच्यासाठी माहिती आहे ना जास्त मत करायचे असं परत एकदा आपण आणि बघा लोक काही पुढे सरतात देवराम असं होतं त्यांना उत्तर द्या आमच्या सगळ्या पुरुष मंडळींचे महिलांचे बोलले देवराम दादाने कुठे जातीवादी एखादा शब्द बोलला असेल तर दाखवा आणि आपण 5 लाख रुपये मिळवा किती 5 लाख रुपये मी कधीच जातीवाद करत नाही मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो फक्त मी यांना ऐकत नाही म्हणून मी माझी आरोप करते याला मी ऐकतच नाही मी पहिल्यांदा मी जरी गावात नाही ना पाडला तरी मी आकडे पाडतो माझ्या गाव यांना माहित नाही त्याच्यामुळे हे समोर चोरून देतो का आता माझं काय झालं माहिती का लग्न होतं खेळाडला याला खरकुंडाला तिथे 2-3 धावले गेले त्यांच्या उठला पुढे बाय पुढे पुढे चौदा माझ्या बाहेर नाही ठेवला मी पळालो मला नाही ठेवला काही शोधाचा प्रेम होता ढकलं तो आला पळला खाली सगळं मारत त्याला चावला अख्खा हागे मार त्याचा तोंड गेला शिजून त्याचा तोंड शिजला मग तो काय म्हणला बाईक कधी म्हणतो माझं नाव काय आग्या मोर म्हणतो आग्या मोर म्हणजे नाव आता आग्या मोर पुढे आणायची वाटते का मी काही बोलतो दारू पेली बरं पेटी पेटत पंजाब पेटी कधीच पेटत आता तर आग्या मोर मध्ये आणला आणि घेतात आता एक कुटुंब आले ना ते गळत होते म्हणून पत्र टाकलं आणि दुरुस्ती केली म्हणून त्याचे नाव टाकलं यांना कोणतरी 5,000 रुपये दिले त्यांनी डांबर आणलं सगळे महिन्यात करून टाकले याची करते म्हणजे विचार करा माझे नाव काय करून काय करणार आहे आता हे 10 रुपये याला चालू त्याला मी काय करू मी 10 रुपये नाही आणि आता उठलं रोज म्हणायचं त्यांना शुभेच्छा अशाच मला खुशी खुशीची आपला मी पुढे राहील तुम्ही दारू प्या मी पुढे राहील तुम्ही दारू प्या जय